हॅलो स्टुडंट्स, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, मायसेल्फ मिस्टर प्रशांत देविदास पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. This is the session of 12th Science Mathematics part number 2, chapter Binomial Distribution. विद्यार्थी मित्रो, आज आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हा टॉपिक पाहणार आहोत. तर या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण काही पार्ट, काही कन्सेप्ट हे रिकॉल करूया. लेट अस रिकॉल वन कन्सेप्ट हियर, dichotomous experiments. So what is the meaning of dichotomous experiment, or which are the experiments known as dichotomous? So see here, first one, a result of student may be pass or failed. एखाद्या विद्यार्थ्याचा जर आपण रिझल्ट विचारात घेतला तर तो पास होऊ शकतो किंवा फेल असू शकतो. Second, a tossed coin shows a head or tail. एखादी कॉइन टॉस केली आपण तर रिझल्ट काय मिळणार आहे? हेड किंवा टेल मिळेल. तर अशा पद्धतीनं हे जे एक्झाम्पल्स आहेत जे दोन रिझल्ट्स देत आहेत, म्हणजे आणि हे रिझल्ट्स कसे आहेत? पॉसिबल असणार आहेत. तर असे जे रिझल्ट्स असणार आहेत आणि असे रिझल्ट देणारे जे एक्सपेरिमेंट्स असणार आहेत त्यांना आपण डायकोटोमस एक्सपेरिमेंट्स असं म्हणू शकतो. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. द सोल्युशन ऑफ एन एक्झाम्पल माइट बी करेक्ट ऑर रॉंग. ठीक आहे, यात देखील एखाद्या एक्झाम्पलचं सोल्युशन जर विचारात घेतलं तर ते करेक्ट असू शकतं किंवा रॉंग असू शकतं. दोन रिझल्ट्स आहेत इथे देखील. In such cases, we call one of the outcomes a success and the other not success or failure. मित्रांनो, वरची तिन्ही एक्झाम्पल्स जर आपण पाहिली तर या तिन्ही एक्झाम्पल्समध्ये आपण पास किंवा हेड किंवा करेक्ट किंवा फेल, टेल आणि रॉंग हे जे आउटकम्स आहेत, रिझल्ट्स आहेत, यापैकी कशालाही एकाला आपण सक्सेस आणि दुसऱ्याला फेल्युअर अशा पद्धतीने म्हणू शकतो. जर आपण कॉइन टॉस केली आणि हेडला जर सक्सेस म्हटला तर टेल हा फेल्युअर असणार आहे, किंवा टेल हा सक्सेस असेल तर हेड मिळवणं हे फेल्युअर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं वन आउटकम इज सक्सेस अँड अदर इज फेल्युअर. असे जे एक्सपेरिमेंट्स आहेत या एक्सपेरिमेंट्सना आपण डायकोटोमस एक्सपेरिमेंट्स असं म्हणणार आहोत. या टॉपिकमध्ये जे कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत ते कन्सेप्ट कोणकोणते आहेत तर ते पहा. बर्नौलीज ट्रायल, फर्स्ट कन्सेप्ट. आफ्टर दिस बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, सेकंड कन्सेप्ट आहे. अँड थर्ड वन इज मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. अशा पद्धतीनं हे तीन कन्सेप्ट आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. यातला फर्स्ट जो आहे बर्नौली ट्रायल, इकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाचा कन्सेप्ट पुन्हा या ठिकाणी रिकॉल करणं गरजेचं आहे. तो म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ रँडम एक्सपेरिमेंट? सी हियर, an experiment having more than one possible results. ओके, ज्या एक्सपेरिमेंट मध्ये एकापेक्षा जास्त पॉसिबल रिझल्ट्स आहेत आणि ते कसे आहेत? नोन इन ॲडव्हान्स बट ॲक्च्युअल रिझल्ट कॅनॉट बी प्रेडिक्टेड, कॉल्ड ॲज रँडम एक्सपेरिमेंट. मित्रांनो, ज्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला पॉसिबल रिझल्ट्स हे इन ॲडव्हान्स माहिती असणार आहेत, परंतु जे ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो आपण ॲडव्हान्समध्ये प्रेडिक्ट करू शकत नाहीये, तर अशा एक्सपेरिमेंटला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणू शकतो.
एखादी कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला हेड मिळू शकतो किंवा टेल मिळू शकते, हे रिझल्ट्स ॲडव्हान्समध्ये आपण सांगू शकतो. पण सुरुवातीला एक्झॅक्ट रिझल्ट जो आहे तो ॲक्च्युअल रिझल्ट आहे तो हेड मिळेल किंवा टेल मिळेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. अशा एक्सपेरिमेंटना आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर यात जे पॉसिबल रिझल्ट्स मिळणार आहेत आपल्याला, त्या रिझल्ट्सना आपण आउटकम असं म्हणणार आहोत. ठीक आहे. पॉसिबल रिझल्ट्स आर कॉल्ड आउटकम्स. ओके. नाव लेट अस स्टडी वन मोर कन्सेप्ट हियर, ट्रायल. What is the meaning of trial? See, each time we perform any experiment, we call it as a trial. एखादा एक्सपेरिमेंट आहे रँडम एक्सपेरिमेंट, तो आपण एकदा परफॉर्म केला की त्याला आपण ट्रायल असं म्हणतो. मग तो n टाइम्स जर परफॉर्म केला तर त्याला n ट्रायल्स असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे कॉइन टॉस करतोय आपण, ती कॉइन एकदा टॉस केली की तो एक ट्रायल झाला. अशी कॉइन आपण किती वेळा टॉस केली त्या पद्धतीनं त्याला नंबर ऑफ ट्रायल्स हे काउंट करता येतील आपल्याला. फॉर एक्झाम्पल पहा, टॉसिंग ए कॉइन 4 टाइम्स मीन्स द नंबर ऑफ ट्रायल्स इज 4. ओके. 4 टाइम्स जर कॉइन टॉस केली तर आपले नंबर ऑफ ट्रायल्स किती झाले? 4 झाले. ओके. मग आता प्रत्येक ट्रायलमध्ये जे काही आउटकम्स असणार आहेत ते आउटकम्स आपले इंडिपेंडंट असणार आहेत. म्हणजे फर्स्ट ट्रायलमध्ये हेड मिळाला किंवा सेकंड ट्रायलमध्ये टेल मिळाला, हे जे आउटकम्स मिळणार आहेत आपल्याला प्रत्येक ट्रायलमध्ये ते इंडिपेंडंट असणार आहेत. म्हणजे ते कशा एकमेकावर डिपेंड नसणार आहेत. याचाच अर्थ द आउटकम ऑफ एनी ट्रायल इज इंडिपेंडंट ऑफ द आउटकम ऑफ एनी अदर ट्रायल. ओके. आता आपण रँडम एक्सपेरिमेंट पाहिला, ट्रायल म्हणजे काय पाहिलंय. आता याच्यावरून एक नवीन कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे बर्नौली ट्रायल. नाव व्हॉट इज द मीनिंग ऑफ बर्नौली ट्रायल हिअर? सी, ट्रायल्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे काही ट्रायल्स आपण करणार आहोत आर कॉल्ड बर्नौली ट्रायल्स. त्या ट्रायल्सला आपण बर्नौली ट्रायल्स म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो? इफ दे सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन्स. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे काही ट्रायल्स आपण करणार आहोत त्या ट्रायल्सला बर्नौली ट्रायल म्हणण्यासाठी काही कंडिशन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली कंडिशन आहे मित्रांनो, ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 आउटकम्स, सक्सेस और फेल्युअर. जे आपण डायकोटोमस जे म्हटलं सुरुवातीला, तो मीनिंग आहे या ठिकाणी. ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 आउटकम्स. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जी ट्रायल आपण घेणार आहोत त्यामध्ये प्रत्येक ट्रायलला 2 आउटकम्स असणं गरजेचं आहे. त्यातला एक सक्सेस असेल तर दुसरा काय असणार आहे? फेल्युअर. आणि सेकंड कंडिशन आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रिमेन्स द सेम इन ईच ट्रायल. प्रोबॅबिलिटी जी आहे सक्सेसची ती प्रत्येक ट्रायलमध्ये या ठिकाणी सेम असणार आहे. म्हणजे फर्स्ट ट्रायलमध्ये प्रोबॅबिलिटी डिफरंट, सेकंड ट्रायलमध्ये प्रोबॅबिलिटी डिफरंट असं काही नसणार आहे. आपण जर फेअर कॉइन जर टॉस केली तर फर्स्ट टाइम हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी 50% आणि टेल मिळण्याची 50%, तसं सेकंड ट्रायलमध्ये देखील त्याच पद्धतीनं असणार आहे. ओके. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही प्रत्येक ट्रायलमध्ये सेम असणार आहे. ओके. नाउ आफ्टर दिस लेट P is equal to probability of success of an experiment. ही स्मॉल p आपण काय कन्सिडर केला या ठिकाणी? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कन्सिडर केली. कोणत्या एक्सपेरिमेंटसाठी सक्सेस जो काय असेल त्याची प्रोबॅबिलिटी p घेतली आणि त्याच्याच अपोजिट या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर
ऑफ एन एक्सपेरिमेंट आपण स्मॉल क्यू कन्सिडर केला. ठीक आहे. आणि असं जर कन्सिडर केलं तर सक्सेस आणि फेल्युअर याची टोटल प्रोबॅबिलिटी जी असणार आहे ती आपली एक्सपेरिमेंटची प्रोबॅबिलिटी ॲज सम ऑफ प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1. देअरफॉर पी प्लस क्यू म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअरची प्रोबॅबिलिटी ही टोटल ॲडिशन आपल्याला या ठिकाणी 1 येणार आहे पहा मित्रांनो. ओके. मग आता या ठिकाणी आपण बर्नौली ट्रायल म्हणजे काय त्याचा मिनिंग या ठिकाणी स्टडी केला. आता आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा कन्सेप्ट पाहूयात. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन और हाऊ टू सॉल्व द सम्स बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हियर. बायनॉमियलचं मीनिंग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 2 इन नंबर्स. मग 2 इन नंबर्स काय आहेत तर आपले जे आउटकम्स आहेत एक्सपेरिमेंटचे ते आत्ता पाहिले आपण की बर्नौलीमध्ये आउटकम्स हे 2 असणार आहेत. तर त्या पद्धतीनं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हटलेलं आहे द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स सक्सेसेस इन एन बर्नौली ट्रायल इज गिवन बाय probability of x successes out of n trials is equal to n factorial upon x factorial in bracket n minus x factorial into p raised to x into q raised to n minus x. ओके. या फॉर्म्युल्याने आपण या ठिकाणी प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची. तर कशा पद्धतीनं एन ट्रायल्स असतील तर त्यातल्या एक्स सक्सेसची प्रोबॅबिलिटी आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. मग आता जर हे या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करत असू तर यासाठी नोटेशन यूज करणार आहोत आपण द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स सक्सेसेस. दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज रॅन्डम व्हेरिएबल हियर. कॅपिटल एक्स is equal to small x successes is denoted by हे p of x equal to x हे आपण सिम्पली p of x असं डिनोट करू शकतो. आणि ते कशा पद्धतीनं डिफाईन करता येईल तर प्रोबॅबिलिटी ऑफ x सक्सेसेस. ओके. x is equal to x is given by ncx. या ठिकाणी कॉम्बिनेशन ncx असं लिहिता येईल p raised to x into q raised to n minus x where x is equal to 0, 1 and up to dot 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 n. ओके. अशा पद्धतीनं 0 to n जे काही सक्सेस असणार आहेत या ठिकाणी x ची व्हॅल्यू हे आपण सक्सेस असं कन्सिडर केलंय तर ते 0 to n आपण कन्सिडर केले. ठीक आहे. तर डेफिनेशन लक्षात ठेवा मित्रांनो. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x is given by ncx p raised to x म्हणजे p हा काय आहे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे स्मॉल p. q हा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आहे. n इज नंबर ऑफ ट्रायल्स आहे आणि x इज नंबर ऑफ सक्सेसेस आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही डेफिनेशन आहे. तर प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपल्याला ही डेफिनेशन यूज करायची. ठीक आहे. मग या ठिकाणी p प्लस क्यू म्हणजे 1 असतो तर q इज इक्वल टू 1 मायनस p लिहिला पहा. दिस p ऑफ x इज कॉल्ड द प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. या p ऑफ x ला या ठिकाणी आपण प्रोबॅबिलिटी फंक्शन असं म्हणू शकतो या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी. ओके. ए बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ n बर्नौली ट्रायल्स and probability of success in each trial as p is denoted by b of n comma p or x follows the binomial distribution with the parameters n and p. पहा हे कसं रीड केलं तर x हा रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि b stands for binomial distribution. देन n आणि p यांना आपण पॅरामीटर्स म्हटलेले आहेत. तर n हे बर्नौली ट्रायल्स आहे आणि p जो आहे तो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. तर हे रीड कसं करायचं
x follows the binomial distribution with parameter n and p. ठीक आहे. तर मित्रांनो हे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन अशा पद्धतीने आपण डिनोट करू शकतो आणि ही याची डेफिनेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना ही डेफिनेशन, हे q इज इक्वल टू 1 मायनस पी आणि हे नोटेशन बायनॉमियलचं अशा पद्धतीने हे यूज करणार आहोत आपण. ठीक आहे. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी करूयात. एक्झाम्पल नंबर 1, लेट x follows the binomial distribution with parameters 10 and 0.2. Find number 1, probability of x is equal to 1. Second, probability of x is greater than is equal to 1. And third one is probability of x is less than equal to 8. Okay. आता इथे सोल्यूशन कन्सिडर करूया आपण. गिवन x follows the binomial distribution n and p. These are the parameters here. So this is equal to, given that binomial distribution of 10, 0.2. या ठिकाणी n ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.2 दिलेला आहे. हियर n इज इक्वल टू 10 and p is equal to 0.2. ओके. मग आता p ची व्हॅल्यू मिळाली आहे किंवा दिलेली आहे तर आपल्याला q प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कॅल्क्युलेट करावी लागेल. आपल्याला माहिती p प्लस q इज इक्वल टू 1 येतं म्हणून q इज इक्वल टू 1 मायनस p. सो 1 मायनस 0.2 जर केला आपण तर या ठिकाणी 0.8 येतं आन्सर. ठीक आहे. तर q ची व्हॅल्यू आली 0.8. मग मित्रांनो आपण या ठिकाणी n, p आणि q ची व्हॅल्यू मिळाली तर डेफिनेशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन ते कशा पद्धतीने लिहिता येईल. द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल x इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to x is equal to ncx p raised to x into q raised to n minus x. ओके. या ठिकाणी आपण n, p आणि q च्या व्हॅल्यू रिप्लेस करूयात. सो p ऑफ दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 10 ठेवली 10cx आणि p ची व्हॅल्यू आहे 0.2 म्हणजे 0.2 रेस टू x इंटू q ची व्हॅल्यू आहे 0.8 रेस टू 10 मायनस x. तर या ठिकाणी स्मॉल x च्या व्हॅल्यू ज्या आहेत नंबर ऑफ सक्सेसेस आपण 0 to 10 असं कन्सिडर केले. तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1. मग मित्रांनो या ठिकाणी x स्मॉल x ची व्हॅल्यू 1 आहे तर ती स्मॉल x ची व्हॅल्यू 1 आपण रिप्लेस करूयात प्रत्येक ठिकाणी. तर 10c1 0.2 रेस टू 1 इंटू 0.8 रेस टू 10 मायनस 1 लिहिला बा. x ची व्हॅल्यू 1 पुटअप केली. मग आपल्याला माहिती NCR चा फॉर्म्युला की n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल येतो. ओके. म्हणजेच 10 फॅक्टोरियल अपॉन r मीन्स 1 फॅक्टोरियल इंटू 10 minus 1 means 9 factorial. So 0.2 raised to 1 म्हणजे 0.2 येतं. 0.8 raised to 10 minus 1 म्हणजे 9. मग या ठिकाणी आपण हे सिम्प्लिफाय करताना 10 फॅक्टोरियल हा कशा पद्धतीने लिहिता येईल तर 10 इंटू 9 ओके फॅक्टोरियल अशा पद्धतीने लिहिता येईल आणि डिनॉमिनेटरला पुन्हा 9 फॅक्टोरियल आहेत म्हणजे 9 फॅक्टोरियल कॅन्सल होतील न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मधून. इथे न्यूमरेटरला फक्त 10 फॅक्टोरियल आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. सो 10 upon 1 it gives 10 into 0.2 as it is and 0.8 raised to 9 as it is. Now 10 into 0.2 it gives 2.0 मिळेल म्हणजे या ठिकाणी 2 येतं पहा इंटू 0.8 रेस टू 9 अशा पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 इज 2 इंटू 0.8 रेस टू 9 असं आलेलं आहे.
एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपण ही सेकंड सॉल्व करूया. आता हा फर्स्ट सॉल्व केला. आता सेकंड सॉल्व करताना x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आपल्याला कन्सिडर करावे लागेल. म्हणजे या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 जर असेल याचा अर्थ 1 आणि 1 पेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज, मग त्या एक्सच्या व्हॅल्यूज कुठेपर्यंत आहेत? 10 पर्यंत आहेत. मग 1 to 10 या सगळ्या व्हॅल्यूजची प्रोबॅबिलिटी यांची ॲडिशन करावी लागेल या ठिकाणी. मग त्याच्याऐवजी आपण एक सिंपल फॉर्ममध्ये ते पुन्हा सॉल्व करू शकतो. ते कशा पद्धतीनं करू शकतो हे पहा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. मित्रांनो, टोटल प्रोबॅबिलिटी आपल्याला माहिती 1 आहे. तर त्या 1 मधून ही जी प्रोबॅबिलिटी आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ची, ती आपण थोडीशी अशा पद्धतीने लिहू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 1. ओके, एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे फक्त 0 येणार आहे. तर 1 या टोटल प्रोबॅबिलिटी मधून आपण जर एक्स इक्वल टू 0 ची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट केली तर आपल्याला 1 to 10 पर्यंतच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी फक्त डेफिनेशन एक्स इक्वल टू 0 साठी वापरणार आहोत. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 साठी आत्ता जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं की 10cx 0.2 raised to x into 0.8 raised to 10 minus x. तर त्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुटअप केली पहा. म्हणजे या ठिकाणी 1 minus 10c0 means 1, 0.2 raised to 0 means 1 again, and 0.8 raised to 10 minus 1 म्हणजे 10 येतं पहा या ठिकाणी. ओके, तर हे पुढे सिम्प्लिफाय केलं आपण तर आपल्याला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 इज नथिंग बट 1 मायनस 1 into 1 म्हणजे 1च येतं आणि ही टर्म ॲज इट इज येईल म्हणजे 0.8 raised to 10. तर आन्सर आले 1 minus 0.8 raised to 10 या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी आपण हे सिम्प्लिफाय न करता अशाच पद्धतीनं ठेवलं तरी आपल्याला चालेल. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल, त्याचमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 8 कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. तर पुन्हा मी या ठिकाणी 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 8 लिहितोय. एक्स इज लेस दॅन इक्वल टू 8 म्हणजे 0 to 8 हे सगळ्या नंबर्सच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन येणार आहे. मग आपण टोटल प्रोबॅबिलिटी मधून या ठिकाणी एक्स इज ग्रेटर दॅन 8 म्हणजे फक्त 9 आणि 10 अशा पद्धतीने दोन एक्सच्या व्हॅल्यूजची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी घेऊ शकतोय. आणि ते जर 1 या टोटल प्रोबॅबिलिटी मधून सबट्रॅक्ट केले तर आपल्याला ही प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. तर पहा, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 9 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 10 आलं पहा. मग या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 9 साठी डेफिनेशन मध्ये स्मॉल एक्स इज इक्वल टू 9 पुटअप केला आणि एक्स इक्वल टू 10 साठी स्मॉल एक्स इज इक्वल टू 10 पुटअप केला. बघा, या ठिकाणी डेफिनेशन कंप्लीट केलेली आहे. 10c9 0.2 raised to 9 ही स्मॉल p, q is 0.8 raised to 10 minus 9 and plus as it is. Now 10c10 0.2 raised to 10 into 0.8 raised to 10 minus 10. तर मित्रांनो, या ठिकाणी सिम्प्लिफाय करूया आपण हे. सो 1 minus 10c9 is nothing but 10. Okay, and 0.2 raised to 9 as it is 0.8 raised to 10 minus 9 म्हणजे 1 लिहिलं पहा, प्लस 10c10 म्हणजे nc यांची व्हॅल्यू 1 असते आणि n-1 ही जी असते ती n व्हॅल्यू असते. ओके, तर अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि 0.8 raised to 10 minus 10 ही 0.8 raised to 0 येतं. तर हे सिम्प्लिफाय करूया पुन्हा आपण. इट इज इक्वल टू 1 मायनस या दोन्ही टर्म्समध्ये आपल्याला एक लक्षात येतं की 0.2 raised to 9 आणि 0.2 raised to 10 आहे इथे.
तर याच्यामधून देखील 0.2⁹ आपल्याला कॉमन घेता येईल. 0.2⁹ कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 0.8 × 10 येतं म्हणजे 8 येणार आहे. तर 8 लिहिला पहा प्लस 0.2 शिल्लक राहतो या ठिकाणी एक टर्म, तर ती 0.2 लिहिला 0.8⁻0 म्हणजे 1. तर 8 प्लस 0.2 म्हणजे 8.2 येईल. तर या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस देन इक्वल टू 8 इज नथिंग बट 1 मायनस 0.2⁹ इंटू 8.2 हे आन्सर आलं पहा. ठीक आहे. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल स्टडी करूयात. एक्झाम्पल नंबर 2. If a fair coin is tossed 10 times, find the probability that it shows heads. Number 1, 5 times. Number 2, in the first 4 tosses and tail in last 6 tosses. मित्रांनो, आता हे एक्झाम्पल जे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला सक्सेस जे काही आहे ते कन्सिडर करावं लागेल आणि फेल्युअर देखील कन्सिडर करावं लागेल. मग त्यासाठी या ठिकाणी फाइंड आउट काय करायचंय, तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट शोज हेड्स. म्हणजे हेड्स आपल्याला मिळवायचे आहेत. हेड मिळवण्याची प्रोबॅबिलिटी विचारली म्हणून मी सक्सेस या ठिकाणी हेड हे कन्सिडर करणार आहे. ओके, सो सोल्युशन कन्सिडर करूया. द रिपीटेड टॉसेस ऑफ अ कॉइन आर बर्नौली ट्रायल्स. ठीक आहे, जे कॉइन आपण रिपीटेड टॉसेस घेणार आहे कॉइनचे तर त्याला आपण बर्नौली ट्रायल्स असं म्हणूया या ठिकाणी. मग एक्स काय कन्सिडर केला, रँडम व्हेरिएबल एक्स जो आहे तर नंबर ऑफ हेड्स घेतलं पहा मी. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी दॅट कॉइन टॉस्ड शोज अ हेड. म्हणजे प्रत्येक ट्रायलला हेड जो काय मिळणार आहे त्याची प्रोबॅबिलिटी स्मॉल पी असं कन्सिडर केली. क्यू म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी आपल्याला घेता येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर ए फेअर कॉइन इज टॉस्ड 10 टाइम्स म्हटलेला आहे. सो या ठिकाणी एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एन अँड पी विथ द पॅरामीटर वेअर एन इज इक्वल टू 10. 10 कन्सिडर केलं कारण कॉइन टॉस्ड 10 टाइम्स आहे, 10 ट्रायल्स आहेत. अँड आता मित्रांनो जर आपण टॉसिंग अ कॉइनचं एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करतोय तर कॉइन टॉस करण्याची प्रत्येक ट्रायलची प्रोबॅबिलिटी जी काही असणार आहे ती हेड मिळवण्यासाठी 50% म्हणजे 1/2 आणि टेल मिळवण्यासाठी पुन्हा हाफ असणार आहे. तर या ठिकाणी कॉइन टॉस केल्यानंतर हेड मिळवण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/2 कन्सिडर केली. या स्मॉल पी वरून आपल्याला क्यू सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. ते म्हणजे क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 1/2 इट गिव्स 1/2 अगेन. ठीक आहे, मग एन पी आणि क्यू मिळालेला आहे तर यावरून आपल्याला क्वेश्चन हा सिम्प्लिफाय करता येईल. डेफिनेशन जे आहे द पीएमएफ ऑफ एक्स इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इट इज इक्वल टू NCx p⁻x इंटू q⁻n−x. या ठिकाणी एन पी क्यूच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 10cx. इथे पी ची व्हॅल्यू पुटअप केली 1/2⁻x आणि क्यू ची व्हॅल्यू पुटअप केली 1/2⁻10⁻x. मित्रांनो या ठिकाणी 1/2 आणि 1/2 हा बेस सेम आहे. बेस सेम असल्यामुळे आपण इंडेक्सची ऍडिशन करू शकतो या ठिकाणी. मग हा इंडेक्स जो आहे x प्लस 10⁻x हे जर लिहिलं आपण तर x आणि -x कॅन्सल होईल. याचा अर्थ या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू x आपल्याला काय मिळणार आहे 10cx इंटू 1/2 फक्त 10 राहतो पहा, x आणि -x कॅन्सल होतो. तर या प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशनचा यूज करून आपण हे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ते सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण थोडंसं कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं हे लक्षात घेऊयात. पहा फर्स्ट मध्ये काय सांगितलंय, वी हॅव टू फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी दॅट इट शोज हेड्स 5 टाइम्स. म्हणजे 10 ट्रायल्स मध्ये आपल्याला
हेड मिळवण्याची, हेड किती टाइम्स मिळवायचे आहेत, 5 टाइम्स मिळवण्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. म्हणजे स्मॉल एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 घेता येईल. आणि सेकंड जो आहे पहा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट शोज हेड्स इन द फर्स्ट 4 टॉसेस. म्हणजे 10 जे कॉइन टॉस करणार आहोत तर त्यामध्ये फर्स्ट 4 टॉसेस जे आहेत त्यामध्ये आपल्याला हेड मिळायला पाहिजे आणि राहिलेल्यामध्ये हे टेल मिळायला पाहिजे असं दिलेलं आहे. मग त्या पद्धतीनं आपण ते कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट जो सॉल्व्ह करायचा आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ कॉइन शोज हेड्स 5 टाइम्स, इट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 घेतले. मग 10cx 1/2 आहे. फक्त इथे एक्स ची व्हॅल्यू पुटअप केली 5, म्हणजे सिम्प्लिफाय जर केला NCR म्हणजे आपल्याला काय मिळेल, 10 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू n-r म्हणजे पुन्हा 10-5 म्हणजे 5 फॅक्टोरियल 1/2 ही पुन्हा सिम्प्लिफाय करूयात आपण. 10 फॅक्टोरियल हा अशा पद्धतीने लिहिता येतो, 10 इंटू 9 कुठेपर्यंत लिहायचं मग हे एक्सपान्शन, तर 5 फॅक्टोरियल पर्यंत लिहूया कारण डिनॉमिनेटरला 5 फॅक्टोरियल अवेलेबल आहे. तर तो कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन हा 5 फॅक्टोरियल मी एक एक्सपान्शन करतोय आणि दुसरा 5 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहितो. तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 लिहिला पहा आणि हा 5 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहिला. तर या ठिकाणी हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल होतील. हे पहा, हे 5 फॅक्टोरियल आणि हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. 1/2 आहे. मग 2/10 ची व्हॅल्यू येते 1024. ओके, तर हे सिम्प्लिफाय जर करायचं ठरवलं तर आपल्याला कशा पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन करता येईल पहा. या ठिकाणी न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर जर सिम्प्लिफाय केला आपण तर या ठिकाणी मित्रांनो हे सगळं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 63/256. ओके, हे x इज इक्वल टू 5 ची प्रोबॅबिलिटी आली. सेकंड जे आहे ते एक्झाम्पल पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ कॉइन शोज हेड्स इन द फर्स्ट 4 टॉसेस अँड टेल इन लास्ट 6 टॉसेस. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त x इज इक्वल टू 4 अशा पद्धतीनं, कारण आपल्या सक्सेस जो आहे तो फक्त हेड मिळवण्यामध्ये आहे, तर या ठिकाणी टेल देखील दिलाय पण आपण फक्त हेडचा विचार करूया. सो हेड आपल्याला हे फर्स्ट 4 टॉसेसमध्ये हेड मिळायला पाहिजेत. तर ते कशा पद्धतीने घ्यायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 पाहिजे. तर 10c4 आपण कन्सिडर केलं, x ची व्हॅल्यू 4 पुटअप केली आणि हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर आपल्याला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 इज इक्वल टू NCR चा फॉर्म्युला पुन्हा 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 10-4 म्हणजे 6 फॅक्टोरियल. सो 1/2 ॲज इट इज. मग मित्रांनो या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 जो आहे तो पुन्हा सिम्प्लिफिकेशन जर केला 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 डिनॉमिनेटरला 6 फॅक्टोरियल आहे, तो म्हणून न्यूमेरेटर पण आपण 10 फॅक्टोरियल हा 6 फॅक्टोरियल पर्यंत लिहिला आणि डिनॉमिनेटरला जो 4 फॅक्टोरियल आहे तो एक्सपान्शन केला 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि 6 फॅक्टोरियल ॲज इट इज या ठिकाणी लिहिलेला आहे. मग हा 6 फॅक्टोरियल न्यूमेरेटरचा आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरचा हे कॅन्सल होतात. त्याचबरोबर आपण या ठिकाणी 4 2 जा 8 हे कॅन्सल करू शकतो. 8 आणि 4 इंटू 2 8 हे कॅन्सल होते. 3 3 जा 9 येतं. सो 3 इंटू 7 म्हणजे 21 इंटू 10 म्हणजे 210 येतं न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1024 ॲज इट इज येतं. याला पुन्हा जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 105/512. तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 आलेली आहे या ठिकाणी 105/512. ठीक आहे, यानंतर आपण पुढचं आणखी एक एक्झाम्पल स्टडी करूयात. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 3, a die is thrown 6 times. If getting an odd number is a success,
find the probability of number 1 5 successes, number 2 at least 5 successes, number 3 at most 5 successes. या ठिकाणी डाय थ्रो करायचा आहे तो 6 टाइम्स आहे, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स या ठिकाणी 6 दिलेले आहेत. n इज इक्वल टू 6 घेता येईल. आणि सक्सेस जो आहे तो गेटिंग अन ऑड नंबर आहे. जर आपण डाय थ्रो केला तर त्या ठिकाणी आउटकम्स आपल्याला जे मिळणार आहेत ते आहेत 1 2 3 4 5 अँड 6. हे 6 आउटकम्स मिळतील. त्यातून आपल्याला ऑड नंबर्स जे आहेत ते 1 3 आणि 5 हे ऑड नंबर्स मिळणार आहेत. तर मित्रांनो आउट ऑफ 6 3 ऑड नंबर्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर आपण पहिल्यांदा रँडम व्हेरिएबल एक्स कन्सिडर करूया, नंबर ऑफ गेटिंग अँड ऑड नंबर. ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी जी कन्सिडर करायची, स्मॉल p इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अँड ऑड नंबर इन अ सिंगल थ्रो ऑफ डाय. मग ती कशी मिळेल, तर स्मॉल p जो आहे तो टोटल मी सांगितलं आत्ताच तुम्हाला की 6 आपल्याला आउटकम्स मिळतील. त्यातले ऑड नंबर्स जे आहेत 1 3 अँड 5 हे 3 ऑड नंबर्स आहेत. म्हणजे आउट ऑफ 6 वी हॅव 3 ऑड नंबर्स. therefore the probability can given by 3/6 is equal to 1/2. अशा पद्धतीनं स्मॉल p मिळालेला आहे 1/2. मग त्यानंतर आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ही लिहिता येईल. n मिळालाय, p मिळालाय, म्हणजे x follows the binomial distribution with parameters n and p where n is equal to 6 थ्रो आहेत आणि स्मॉल p जो आहे प्रोबॅबिलिटी जी मिळालेली आहे ती 1/2. अँड स्मॉल q कॅन बी रिटन ॲज q इज इक्वल टू 1 मायनस p इज इक्वल टू 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2 आला पहा. ठीक आहे. आता स्मॉल p आणि स्मॉल q मिळालेला आहे, n मिळालाय, तर आपण डेफिनेशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची लिहूया. द PMF ऑफ x इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x इज इक्वल टू NCX p रेस टू x इंटू q रेस टू n मायनस x. या ठिकाणी n p q च्या व्हॅल्यू पुटअप करूयात. म्हणजे काय मिळेल, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x इज इक्वल टू 6cx 1/2 रेस टू x इंटू 1/2 रेस टू 6 मायनस x आलं पहा. ठीक आहे. तर या ठिकाणी देखील बेस जो आहे तो सेम आहे 1/2 1/2. मग इंडेक्स जो आहे, पॉवर जो आहे त्याची ॲडिशन आपल्याला करता येईल. म्हणजे x आणि मायनस x पुन्हा कॅन्सल होतील, म्हणजे 1/2 रेस टू 6 फक्त येणार आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x कॅन बी रिटन ॲज 6cx इंटू 1/2 रेस टू 6 लिहिलं पहा. आणि x जे आहेत नंबर ऑफ सक्सेस जे आहेत, म्हणजे 0 याचा अर्थ एकही ऑड नंबर मिळणार नाही, म्हणून इथं 0 घेतलंय बरं का. सो सक्सेस जे मिळणार आहेत, नंबर ऑफ सक्सेसेस, ते या ठिकाणी 0 to 6 अशा पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे 0 ऑड नंबर मिळवण्याची प्रोबॅबिलिटी, 1 ऑड नंबर मिळवण्याची प्रोबॅबिलिटी, अप टू 6 ऑड नंबर्स मिळवण्याची प्रोबॅबिलिटी. अशा पद्धतीने हे 0 to 6 इथं x ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा 5 सक्सेसेस आहे, म्हणजे x इक्वल टू 5 घ्यायला पाहिजे फर्स्ट एक्झाम्पलसाठी. फर्स्ट बघा 5 सक्सेसेस असं म्हटले, तर त्या ठिकाणी x इक्वल टू 5, स्मॉल x ची व्हॅल्यू 5 पुटअप करूया. म्हणजे 6c5 1/2 रेस टू 6 लिहिला. सो NCR ची व्हॅल्यू या ठिकाणी सिम्प्लिफाय करूया. 6c5 म्हणजे 6 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 5 म्हणजे 1 फॅक्टोरियल इंटू 1/2 रेस टू 6 इज नथिंग बट 64. ओके. मग हे 6 फॅक्टोरियल मधून 5 फॅक्टोरियल कॅन्सल होतील, म्हणजे वर न्यूमरेटरला 6 राहील. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू येणार आहे 6 अपॉन 64 येईल पहा. ठीक आहे. 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल, हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल, म्हणजे 6 अपॉन 64 आलं पहा. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5. याला पुन्हा आपण डिवाइड करू शकतो. तर या ठिकाणी 2 ने जर डिवाइड केलं तर 3/32 असा आन्सर येईल. x इज इक्वल टू 5 ची प्रोबॅबिलिटी.
सेकंड जो आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 5 सक्सेसेस म्हटले. ओके, म्हणजे कमीत कमी 5 पाहिजे, म्हणजे 5 पेक्षा जास्त सक्सेस असतील तर ते चालतील. म्हणजे आता आपण पाहिले होते सक्सेस हे 0 to 6 मिळत आहेत, म्हणजे x इज इक्वल टू 5 मिळाली तरी चालेल सक्सेस, म्हणजे 5 ऑड नंबर्स असतील तरी चालतील किंवा 6 ऑड नंबर्स मिळाले तरी चालतील. याचाच अर्थ या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 येणार आहे. ओके, तर या दोघांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन या ठिकाणी येते. 6c5 1/2 लिहिलं प्लस 6c6 1/2 आता 1/2 दोन्हीकडे कॉमन आहे, तो घेऊया कॉमन. हे पहा 6c5 लिहिला प्लस 6c6 लिहिला, ब्रॅकेटच्या बाहेर आपण दोन्हीतून कॉमन 1/2 लिहिला. मग आपल्याला माहिती 2 म्हणजे या ठिकाणी 64 येतं. तर 6c5 ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 6 मिळते आणि 6c6 ची व्हॅल्यू NCN ची व्हॅल्यू येते 1, म्हणजे 6 + 1 या ठिकाणी 7/64 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 5 सक्सेसेस या ठिकाणी 7/64 येतं. ठीक आहे, यातलंच आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करूयात. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट 5 सक्सेसेस. सो आता हे ॲटमोस्ट 5 सक्सेसेस म्हटलेलं आहे, म्हणजे ऑड नंबर्स जे मिळवायचे आहेत ते जास्तीत जास्त 5 पाहिजे, म्हणजे 5 पेक्षा कमी मिळाले तरी चालतील, म्हणजे ते एकही ऑड नंबर नाही मिळाला तरी चालेल. 1 2 3 4 अप टू 5. याचाच अर्थ या ठिकाणी आपण टोटल प्रोबॅबिलिटी जी आहे 1 त्यामधून हे सबट्रॅक्ट करू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, म्हणजे 5 पर्यंत चालतात. याचा अर्थ x इक्वल टू 6 मिळण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती टोटल प्रोबॅबिलिटी 1 मधून आपण सबट्रॅक्ट करूयात. याचा अर्थ 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 लिहिलं पहा, कारण मॅक्झिमम सक्सेस जो आहे आपला तो आहे x इक्वल टू 6. या ठिकाणी आपण 1 मायनस x ची व्हॅल्यू 6 जर घेतली तर 6c6 येते, 1/2 आलं पहा. मग 1 मायनस 6c6 1/2 तर हे आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल. 1 मायनस 6c6 ची व्हॅल्यू 1, 1/2 म्हणजे 64. सो 1 मायनस 1/64 या ठिकाणी 64 मायनस 1 येतं, म्हणजे 63/64 येतं. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट 5 सक्सेसेस इज 63/64 आलं पहा. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यावरची या ठिकाणी एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण बर्नौली ट्रायल, त्यानंतर बर्नौली ट्रायलसाठी रँडम एक्सपेरिमेंट, त्याचबरोबर ट्रायल म्हणजे काय हे स्टडी केलं. त्यानंतर बर्नौली ट्रायलचा मिनिंग लक्षात घेतला, त्याची काही एक्झाम्पल्स पाहिली. त्यानंतर आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन ही स्टडी केली आणि त्यानंतर काही एक्झाम्पल्स या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यातला एक कन्सेप्ट आणखी राहिलेला आहे, मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तो आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करूया आणि त्याच्यावरची एक्झाम्पल देखील स्टडी करूया. ओके, थँक्यू.